हाय नमस्कार। तर बघा आता मी आले इकडं तात्याकडं। सकाळ म्हणजे काल गेलेली मी भावड्याकडे तिकडं, तर तिकडच होती आणि मगाशी मी प्रियंका राधिका ओमडा आणि दुर्गा माव आम्ही सगळीजण चलत चलत आलोय बघा, एफ राईट करत। होय प्रियंका इथं ना, प्रियंका बसली, पूजा बसली इकडं, आई ओमडा आणि दुर्गा आणि इथं शंभू आहे बघा। तर शंभू करतो इथं अभ्यास। आणि मला एक सांगायचं होतं की मी माझ्या भैयाला शंभूला पिल्या म्हणती, लहानपणापासूनच पिल्या म्हणती आणि माझं पिलूच आहे ती। कारण प्रत्येक आई बापाला लेकरं किती जरी मोठी झाली तरी लहान लेकरांसारखीच म्हणजे लहानच असते, पिलूच म्हणतो कोणी पण। माझी आई सुद्धा मला पिलू म्हणती। काय झालं पण नाही, एक कमेंट आली की आता शंभू इतका मोठा झालाय, लग्नाला आलाय तरी पिल्लूच म्हणती म्हणून। तर माझं लेकरू माझं पिल्लू आहे। आता किती जरी लेकरू मोठं झालं आई बापासाठी तरी लहानच असतं ना। त्याला लेकरं जरी झाली तरी लहानच असतं ना आई बापाला। कशावरती पण कमेंट करतात, पिल्लू म्हणती इतका मोठा झाला। होय पिल्या, पिल्लू म्हणे माझा वाघ आहे म्हणायचं, वाघ म्हणायचं, वाघ तर हायच आहे की, माझा वाघ आहे, माझा वाघच आहे की, माझी वाघीण आहे। हा माझी वाघीण आणि वाघ हायतच की। तुझं कसं आम्ही वाघन वाघीण हायत। मी म्हणे नाही माझं वाघीण कुठे गेली, वाघिणीचं पिल्लू कुठे गेलं। नाही कमेंट आली, 2-4 दिवस झाला आलेली, पण म्हणलं आता हाय इथं माझं पिल्लू बसलंय म्हणली तर सांगावं म्हणलं। काय अडचण नसते या, प्रत्येक आई बापाला लेकरं किती जरी मोठी झाली ना, त्यांना लेकरं होऊ द्या, लेकरांची लग्न होऊ द्या, लेकरांच्या काय म्हणतात नात, काय म्हणतात जावा येऊ द्या त्या लेकरांना, तरी सुद्धा आई बापासाठी ती लहानच असते। म्हणजे उदाहरण आता आईचं पिल्लू लेकरू झाले, माझी लेकरं आता इतकी मोठी मोठी झाले तरी आई मला पिल्लू म्हणती। आणि तसं उदाहरण द्यायला तुम्हाला तर कळतच या सगळ्यांना, उदाहरण द्यायची पण गरज नाही, पण अशा कमेंट केलेत, करू नाही तरी केलेत, म्हणजे काय विचार म्हणा तुम्ही तुमच्या लेकराला पिल्लू म्हणा, वाघ म्हणा, वाघीण म्हणा, दुसऱ्याला कशाला नाव ठेवता। जाऊ दे असू दे, पण एक सांगावं म्हणलं माझं पिल्लूच आहे, ते किती जरी मोठं राहिलं तरी माझ्यासाठी लहानच आहे। फक्त ती हाईटनी वाढलाय, उंचीनी, आताशी ती 9वीला आहे आणि काय काय जणांना माहिती पण नाही ती कितवीला येते, मोकरच 10वीला करते। ती आता सध्या 9वीला आहे, 10वीला नाही अजून, पुढच्या वर्षी जाईल 10वीला। बघा काय तुझं काय म्हणणं पिल्या? काय नाही, मी पण बघितलं 10वीला बरं जाऊ दे असू दे आता ती, पण विषय काय माहितीये का, कृष्णा मला ना कृष्णाचं ध्यानात आलं त्याच्यामुळे म्हणलं बरं का वयाला थांब। कारण कृष्णा मला काय म्हणतो, वया आत्या तुझं पिलू बक्की बोलवतय, तुझा पिल्या बक्की अगं तुला बोलवतय, आता तुझा पिल्या कुठं गेला? दाजा नाही म्हणत, मला विचारताना म्हणतो तुझा पिल्या कुठे या, मला म्हणतो आपल्या दोघांचं पिल्लू या, कृष्णा पण म्हणतो त्याला पिल्लू आहे का नाही। तर पिल्याचा चालला इकडं अभ्यास, इकडं पूजा बसली। पूजा तुझं काय म्हणलं? होय पिल्लू पिल्या वाघ मग काय न बाय न म्हणता आमची पिल्लं बघ कसं काय इथं बाकी, ही पिल्लं कसं काय खेळते, पिवड्या झोपली या कृष्णा आणि राधिका आता पांडुतात्या बरोबर गेलेत। कुठे गेलेत गे? आपण झोपवले झोपीच घाले। कुठे गेलेत पांडतात? ही शूटिंगला गेल्यात, शूटिंग चालू होती, आम्ही आलतो तेव्हा, त्याच्यामुळे आम्ही वरच्या रूम मध्ये येऊन बसलो, खाली शूटिंग चालू होती यांची। तर ही आता कॅफे मध्ये गेलेत बहुतेक, आहे ना? हा कॅफे मध्ये गेले। तर गेले सगळेजण शूटिंगसाठी, राधिकाला पण नेलं या आणि आम्ही सगळेजण बसलोय बघा, इकडं पिवळा झोपलोय, तिकडं आपण बसलोय पिवळ्यापाशी। आणि आता मस्त अशा ना मी पूजा आणि प्रियंका आम्ही 3 जण मिळून रील्स बनवणार आहे। रील्स बनवायची का नाही? सकाळी काल मी बनवली होती पूजा बरोबर रील्स आणि आज बनवली प्रियंका बरोबर। तर त्याच्यावरती पण कमेंट आलती की ताई प्रियंकाकडे आल्यावरती तुम्ही व्हिडिओ नाही बनवत, रील्स नाही, पूजाकडे गेल्यावर बनवतात। तर तिकडं पण आले कोणीतरी केले, मी सकाळी बघितली। तर तसं काय नाही, तिकडे पण बनवते इकडे पण बनवते। तिकडं काय होतं, दिवसभर इकडं असते आणि संध्याकाळच्या टायमाला तिकडं जाते, मग संध्याकाळचं रील्स नाही बनवते, दिवसभर आपलं इकडून तिकडून व्हिडिओ काढायच्या नादात ह्याच्यात होतात बनवून। तर काहीच अडचण नाही, आज बनवली, राधिका बरोबर बनवली, प्रियंका बरोबर बनवली आणि आता आम्ही 3 जणी मिळून बनवणार आहे ननंद भाऊजाईच्या रील्स।
तर मस्त मस्त अशा 2-3 रील्स बनवतो जमत्या तशा. तर चला, आई बरोबर पण काल एक रील्स बनवली बघा, बघितली नसली तर नक्कीच बघा, वैशाली शिंदे या आयडीला. तर काय कुणाचं काय म्हणणं, ओमडाना लय खोकतोय, त्याला खोकल्याचं औषध पी म्हणलं ना पियत नाही, तसंच हे करतो आणि कसं खोकतोय बघितलं का. आणि आता ना विषय म्हणजे बघा, दाजी काय अजून आलं नाही तर आजही तिथंच राहणार आहे. तर दाजी आज पण म्हणले काय मी येणार नाही, तू तिथंच थांब. किती दिवस झाला, आज 5 दिवस झालं बरोबर दाजी गेली तिथून. 5 दिवस झाला, आज 5 दिवस नाही बघ ना, रविवारी गेलेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, आज बुधवार आहे काय, उद्या 5 दिवस होते. उद्या तर एक दिवस आणि येण्यात एक दिवस. आपण घर तर सोडलंय ना, 3 दिवस राहायला भेटले त्यांना. पाहुणा रावण काय थोडे तो तिथं पाहुणं लय येतं. तसं म्हणल्यावरती पाहुण्या रावळ्यांच्या घरी जर एक रात जरी राहायचं म्हणलं ना महिना जाईल. पण आता सध्या येतो म्हणले, तर दादा काय येऊन दे नाही तर म्हणले काय करू काय कळ नाही, तू सांग म्हणले फोन करून. मी सांगायला गेली की दादा मलाच म्हणते तुलाच कर म्हणा काय, दाजी राहते तर राहून दे नाही असं तसं म्हणून. मग म्हणलं बघा तुमचं तुम्हीच, मी काहीच नाही कुणाला म्हणणार. नाहीतर आपलं उद्या या लवकर म्हणलं, कारण आता स्वीटीचं कॉलेज पण म्हणजे 2-4 दिवस सुट्ट्या होत्या, एक ठीक आहे या, पण आता तिचं कॉलेज भरलेलं आहे, तिला शाळेत जावं लागणार आहे, त्याच्यामुळं या म्हणलं लवकर. तर बघा आता किती वाजलेत ग, किती वाजले? 5:28 झालेत आता बघा. तर आता आम्ही पडदेशी रील्स बनवून घेतो, नंतर नाही का संध्याकाळचा स्वयंपाक ही पण बनवायचा आहे. तर चला तुम्हाला चिंता पडली संध्याकाळी स्वयंपाक. अगं मी जर तुम्हाला रील्स बनवण्यात गुंतवलं तर मग स्वयंपाक कधी करायचा असं नाही का. सकाळचं शिल्लक आहे, संध्याकाळी आम्ही ते खाऊ. होय संध्याकाळी खायचं ठेवलं तिने 1 तास चपाती. होय मग नाही का, मग बसा निवांत बसा. मग कधी बनवायच्या रील्स, अंधार पडल्यावर जाऊ बनवा, जाऊ याचा प्रियंका ना बनवा इथंच बनवा की. हा इथंच कुठं तरी बनवायचे, पण उठा की उरका की. उठा काय उठायचं, हाय असंच बनवायचं. चला इकडे बघा, इकडच्या साईडला आहे ना आपली पिवड्या झोपली बघा, बघितलं का. झोपली झोपू द्या, नाहीतर लगेचच येते. आम्ही आली की लय तिला आनंद होतो, लगेच येते माझ्याकडं. आणि ह्या साईडला बघा कोणच नाही इकडं. तर चला असू द्या, आता घेते यांना घेऊन रील्स बनवून आमच्या तिघींच्या मस्त मस्त अशा. मला भैया म्हणतात, मम्मीला सांगा काय पिल्या, मामी मोबाईल घ्यायचाय का. कुणाला, मामीला म्हणतात मामी मोबाईल घ्या. मग आम्ही केवढ्याला, 9 रुपयाला. ते काय बघत येतं. कुठं बघते तू, फ्लिपकार्टवर 9 रुपयाला मोबाईल असतो का रे पिल्या. अरे 9 रुपये मी 20 रुपये देते ती मला एक मोबाईल. तो काय म्हणते 20 रुपये देते मला एक मोबाईल. डबल डबल देते मी कुठे दे. अगं एकदा असं ह्यांनी मला फसवलं. 50 रुपयाला साडी म्हणली. हा नाही सील म्हणते ना. 50 रुपयाला साडी म्हणली, मी 100 रुपये दिले, हिने 100 रुपये दिले. मला आणायचं जा, ह्या इथं गेलो केलं, आली मागायला. म्हणलं का, म्हणजे गाडीच पेट्रोल संपलं, गाडीला पेट्रोल टाका पैसे. दिवाळीच्या टायमाला सांगा म्हणलं पैसे आम्हाला अडचण जायचं, मग मला चलत जायला लांब आहे. पुन्हा नाही सरस्वती मॉल तिकडं लांब होतं ना, जिल्कीच्या रोड बिगुन रोडला. म्हणलं जावा. संध्याकाळी दुसऱ्या दिवशी गेली का संध्याकाळी गेली कोणाचं, पुन्हा आली मागे. म्हणजे कारण म्हणजे लय रांगण लय गर्दी म्हणजे केव्हा थांबायचं केव्हा नंबर 50 रुपयाला साडी म्हणल्यावर गर्दी तर असणारच ना. आणि बिगवन रोडला तिकडं सरस्वती मॉलकड तिकडं लांब आहे, मग इथून लांब आहे ना 2-3 किलोमीटर आहे. आणि पुन्हा 2-4 दिवसांनी 4 दिवसांनी पैसे मागितले कशाला लागायचं, म्हणजे आम्ही खाऊन टाकले. परत भेटत असतात काय ग, पैसे तर खाल्ले 100-200 रुपये द्यायला लागतात. होय भैया तयार केलं होतं. मग कस काय दिलं का नाही, 100च्या जागेवर दिलं काही माघार दिलं का, कोणी 100 रुपये माघार दिले, कोणीच नाही दिले. नाही दिले पैसे माघार. चला असं मध्ये दिवाळीची ऑफर होते ना, त्यावेळेस होत्या सेल मध्ये 10 रुपयापासून 30 रुपयापासून पुढे साड्या होत्या. अगं 10 रुपये साडी 10,000 खरेदी करायची, 10 रुपये साडी होती.
10,000 रुपयाची खरेदी करून 10 रुपयाला साडी होती. हा. अरे आधी देवा. खरेदी करायची 10,000ची आणि 10 रुपयाची साडी होती. तसं मी पण आहे ना खरेदी केली ना 2,000च्या पुढे खरेदी केली की एक परफ्यूमची बॉटल भेटत होती. तर मी ना 3,000 रुपयाची खरेदी केली. सगळी लेकरांची कपडे ही घेतली होती ना त्यावेळेस एक भेटली होती. आणि नंतर ना अजून काहीतरी घेतलं होतं बघ. बाईला मध्ये कपडे आणले तिने कोड सोलून हा ती एक आणलेली तात्याने कपडे आणलेली तिथूनच त्याला एक भेटली. 2 परफ्यूमच्या बाटल्या भेटल्या पण मला पाहिजे ती भेटली नाही. मला ना ती सँडल मधून नाही का ती सँडल नाव आहे त्याचं कसलं नाव आहे काय माहित परफ्यूमचं त्या ती काय ते तुला आणलेली नाही ते माहिती आहे. ती मला आवडते ती पाहिजे. ती मी दादांना सांगितली त्या की ती बॉटल आणा म्हणून मला आवडते ती. आणि शंभूला पण आवडते आणि सगळ्यांनाच आवडते इथं आमच्या घरात. त्याच्यामुळे ती 2-4 ऑर्डर केलेत. तर चला असू द्या आता मी घेते रील्स बनवून कारण इथंच बोलण्यात टाइम वेस्ट व्हायला लागलेला आहे. तर इकडे बघितला दुर्गा माव कशी खेळते आजी पशी तिच्या. लय दिवसात नाही आला दुर्गा मामा माझ्या इथं आली खेळ तिथे गेल्या मला सोडत नाही. वाटायला निघाली तशी रांगत मागं पडते. आईच्या काकाला थांबत नाही बापाच्या काकाला थांबत नाही. काय केलं तू काय नाही फिरून आले. होय. तर चला असू द्या व्हिडिओला इथं चेंज करते आणि घेतो रील्स बनवून. बराच वेळ झालं धरतो सस्पेन्स. कर अभ्यास तुझं तू. कोणची झुमका तुझ्या कानातला झुमका ए तू कानातला झुमका कर तू कमरेचा डुमका कर. तुझ्या काळजाला लागत असता. हे यांनी केलं होतं ना ते गेलं पहिलं. हा तुझ्या काळजाला लागत असता. तिला नुसतं उडं आणतंय बघ. कुंपूर हाणायचा. तिला उडं आणायचं. सोबाईला वडवड आणायचं अशी करायची अशी करायची. नाही बघा तर आता इकडं सगळे आहेत. तर आता कानातला झुमका कमरेचा ठुमका कोणच्या रील्स बनवतोय आम्ही ती नक्कीच बघा. तर चला असू द्या मी व्हिडिओला इथं चेंज करते म्हणून आहे ना या वर काय काय बोलायला लागले त्याच्यामुळे व्हिडिओ काय थांबवला नाही. आता झुमका चाललाय. मला नाही त्यांनी मला जबरदस्ती केली होती त्याला काय. अगं इथं तू नाही दाखवलं तर ती बघणारच आहेत की. तर असू द्या स्वीटीने लय बारीक केली याच्यावर. स्वीटीची बघितली का स्वीटीने लय बारीक केला. असं ज्वारी खुरपत होते ना मी तिथं येऊन ती मला म्हणली मम्मी माझी रील्स बनवली. शाळेत असताना येत होता आता नाही येत ग. मी करते असं. कालची म्हणून का एकाच कानाला हात लावायचा कमरेला हात लावायचा असतो. तिकडच्या कानाला इकडच्या कमरेला. त्यांचा ना फोन येतोय तर व्हिडिओला आता खरंच येत करते. बस झालं बाय काय करू व्हिडिओ. चला काढली यांनी गाणी तर काढली आता डायरेक्ट रील्स बनवायला. आई सांगते कानातला झुमका कमरेचा डुमका म्हणून भेटलं का. तर चला दाजीचा फोन येतोय काय म्हणतात काय नाही ते बघते मी आणि बाय.